नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मोकळ्या श्वासन नवीन व्हिडिओ मध्ये। आज आहे बुधवार, नेहमीप्रमाणे आम्ही चाललो आहे राईडला। येस, आम्ही मध्ये आज जीत सर, योगेश सर प्लस माझी वाईफ आज आम्हाला जॉईन झालेली आहे। जीत सरांबरोबर पिलियन आहे आणि अश्विन सर पण आहेत। सो आज आमचा राईडचा प्लॅन झाला आहे चांदवड। येस, वी आर गोइंग टू चांदवड रेणुका माता मंदिर आणि तिकडनं इच्छापूर्ती गणेश मंदिराकडे भेट देणार आहोत, ते तिकडनं जवळच आहे। आता वाजले आहेत 6:30, अराउंड 5:15ला आम्ही जर्नी आमची स्टार्ट केली। सकाळी फ्युअल अप वगैरे केलं सगळं, फक्त आता हवा भरायची राहिली आहे। आणि आता तुम्हाला हे जे दृश्य दिसतंय ते नाशिक हायवेच आहे। नेहमीप्रमाणे हा आमचा बेस्ट रूट आहे रायडिंगसाठी। सो ऑफिशियली आम्ही भेटलोय। वाईफ, अश्विन सर, ब्लॉग चालू आहे, से हाय ऑन कॅमेरा। जीत सर, आपलं नाव? साहिल, निखिल। अच्छा, मी नव्हतो तेव्हा। आणि ते आमचे योगेश सर तिकडे पुढे। ऑफिशियली आता आम्ही असं भेटलो आहोत आणि आता आम्ही राईडला निघालो आहोत। ऍक्च्युअली या व्ह्यू साठी केला होता हा टास। माझी बाईक, समोर सनराईज आणि पाठीमागे वाईफ। माझी नाही, आमची बाईक। मेकिंग इट करेक्ट वे। So 3 bikes are on the way with 2 billions and 2 solo. या माईक मधनं आवाज कसा येतो आय डोंट नो। माईक टेस्टिंग आहे एका प्रकारे आजचा। जर ब्लॉग व्यवस्थित नाही झाला, आवाज व्यवस्थित नाही आला, काही इश्यू झाला तर आपण परत व्हॉइस ओव्हर देऊ, तसं काही विषय नाही। तत्पुरती तुम्ही ही राईड एन्जॉय करा माझ्या बरोबर, माझ्या माध्यमातून। बोलायला खूप भारी वाटतंय। पाठीमागे बायको बसली असली की गाडी एकदम स्थिर जाते, हा फॅक्ट आहे। सूर्यनारायण राईट साइड होऊन वरती येतोय। आज तापवलं नाही म्हणजे झालं आपल्याला, त्याने तापवेल म्हणा, त्याचं दिवस आहे तापवायचे। कॅमेरा चालू करतो आणि मनातल्या मनात बोलायला सुरुवात करतो, समजत नाही। आणि जेव्हा कॅमेरा स्विच ऑफ होतो तेव्हा तोंड चालू होतं। हे कधी कंट्रोल होणार आहे माझ्याकडनं मला काहीच समजत नाही। म्हणजे कॅमेरा बंद असला की असं विचार करतो की असं बोलायला पाहिजे होतं, तसं बोलायला पाहिजे होतं, हे बोलायला पाहिजे, ते बोलायला पाहिजे। आणि जसं कॅमेरा चालू केला की शांत होऊन जातो। मग एक वेगळ्या झोन मध्ये जातो की असं वाटतं यार, म्हणजे ठीक आहे मी बोलतोय पण मी स्वतःशीच बोलत असतो। जो एक्सपिरियन्स मी घेत असतो तो मला असं शब्दात मांडायला नाही जमत। हे व्ह्यू मिस नाही करायचं। These are the memories। अजून काही वर्षानंतर युट्यूब वरती आम्ही टाकू, हे युट्यूब वरती व्हिडिओज टाकू आणि अजून काही वर्षांनी आम्ही ते बघत बसू। यार 10 वर्षापूर्वी आम्ही असं केलं होतं, 2 वर्षापूर्वी आम्ही असं केलं होतं, 5 वर्षापूर्वी आम्ही असं केलं होतं। कारण की ऍट द एंड इट्स ऑल मेमरीज यू नीड टू लिव्ह। मला जर म्हणणी पटत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर नाही केलं तरी चालेल पण लाईक नक्की करा जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर प्लीज।
चौथा मनुष्य कुठं आहे? नेहमीपेक्षा आज जरा वातावरण थंड वाटतं सध्या तरी. सो जस्ट हाफ एन आवर घालवला नाश्ता करायला, विच वॉज अ गुड साईन. आणि आता परत पुढच्या प्रवासाकडे वाटचाल चालू झाली आमची. आता आम्ही थांबू. पहिला स्टॉप बोलतायत इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या इथे जायचंय. बुलेट मी नाही लावत आहे. मोबाईल चार्जिंगला लावायचा आहे का? मोबाईल चार्जिंगला लावायचा आहे. नाही नाही, सर्दी झाली ऑलरेडी. आता तुम्ही बघू शकता माझ्यासमोर एक सर्कस, त्याच्यासाठीच मी थांबलोय. ट्रान्सफॉर्मर वाटतंय ते. गॉगल आहे तो, माहिती आहे. ही पहा सर्कस तुमच्या समोर. एक नंबर वाटतंय दृश्य समोरचं. कॅमेऱ्यातून टिपण्याचा प्रयत्न करतोय. आय डोंट नो किती भारी वाटत असेल, बट मी तरी हा व्ह्यू खूप एन्जॉय करतोय. 3.5 किलोमीटरवरती लेफ्ट सांगते गुगल मावशी. मगाचपासून काय सांगत नव्हते. प्रेम सरांनी हे लोकेशन सुचवलं होतं. इव्हन ते गेले पण होते या रूटला, बट माझ्या ऑफिसच्या कारणामुळे मला जायला मिळालं नव्हतं. आणि तेव्हा रोहित सर पण होते. बट ठीक आहे, आता योग आलाय, आता बोलावा आलाय, सांगावा आलाय, तसे आम्ही आलो आहोत. सो आम्ही आता चांदवडमध्ये दाखल झालो आहोत. कारण की आता चांदवडची शाळा बघितली डावीकडे. शाळा कुठली असतो ती तुम्हाला माहिती असेल तर एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला. 2 किलोमीटरवरती गुगल मावशी लेफ्ट मारायला सांगते. पावसाळ्यामध्ये हा रूट काय जबरदस्त दिसत असेल. प्राचीन श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर आणायचे आज
गणेश चतुर्थी पण आहे. चतुर्थी असल्यामुळे मला वाटतं थोडी गर्दी मिळेल. त्याच्या अपोजिट साइडलाच रेणुका माता मंदिर आहे, तिथे आपण येताना जाऊया. 12 वाजलेत नेहमीप्रमाणे. हेच मंदिर आहे वाटतं. हो, राईट हँड साईडला जे तुम्हाला मंदिर